नमस्कार ॲस्पिरंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की UPSC मेन्ससाठी आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मेन्ससाठी जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन अंडरस्टँड करण्यामध्ये आपल्याला जे डायरेक्टिव्ह वर्ड्स असतात किंवा टेल वर्ड्स असतात ते फार महत्त्वपूर्ण असतात. आणि ते टेल वर्ड्स जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आले तर आपल्याला क्वेश्चन समजण्यामध्ये मदत होते. आणि क्वेश्चन जर आपल्याला व्यवस्थित समजला तर आपण त्या अनुषंगाने हे व्यवस्थित उत्तर लिहू शकतो. त्यामुळे एकंदरीत जर आपण आन्सर रायटिंगचा जर पार्ट बघितला तर आन्सर रायटिंगच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजे अंडरस्टँडिंग द क्वेश्चन. आणि क्वेश्चनला अंडरस्टँड करण्यासाठी महत्त्वाचं काय, त्या क्वेश्चन बरोबर दिलेले जे डायरेक्टिव्ह असतात ना, डायरेक्टिव्ह वर्ड्स किंवा त्याला टेल वर्ड्स म्हणतात, ठीक आहे, ते समजणे फार महत्त्वाचं आहे. तर आज आपण एक स्मॉल ट्राय करणार आहोत की जेवढे टेल वर्ड्स किंवा क्वेश्चन डायरेक्टिव्ह हे UPSCच्या मेन्समध्ये येऊन गेलेले आहेत आणि काही डिस्क्रिप्टिव्ह ज्या MPSCने कंडक्ट केल्या होत्या 2011च्या अगोदरमध्ये, त्यामध्ये जे काही डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत त्या डायरेक्टिव्ह वर्ड्सचा आपण काय करणार आहोत, तर एक मिनिंग समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की क्वेश्चन आहे तो क्वेश्चन हा बेटर वेमध्ये अंडरस्टँड करण्यात मदत होईल. तर चला बघूया आपण आता मग की डायरेक्टिव्ह वर्ड्स. मग आता जसं सांगितलं तुम्हाला डायरेक्टिव्ह वर्ड्समध्ये, तर हे डायरेक्टिव्ह वर्ड्सला मी तुमच्या सोयीसाठी क्लासिफिकेशन करून दिलेले आहेत. म्हणजे काही एक्सप्लेनेशनमध्ये असतात, काही एलॅबोरेशनच्या वेळमध्ये असतात, काही याच्यामध्ये टीप लिहा असते, काही याच्यामध्ये मत द्यायला सांगतात, काही याच्यामध्ये एक्झामिनेशन करावं लागते, म्हणजे परीक्षण करावं लागते, काही वेळेस अनालिसिस करावं लागते, काही वेळेस फक्त डिफरन्सिएशन म्हणजे कंपॅरिझन तो एक पार्ट असतो, काही वेळेस स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले असतात. तर ते समजून घेण्यासाठी जसं आता पहिलं जर आपण पार्ट बघितला तर एक्सप्लेनेशन आणि रिझनिंग. आता एक्सप्लेनेशन आणि रिझनिंग हा जर क्वेश्चन विचारायचा असेल तर ते वेगवेगळे डायरेक्टिव्ह वगैरे यूज करून, डायरेक्टिव्ह वर्ड यूज करून ते क्वेश्चन विचारू शकतात. जसं एक्सप्लेनमध्ये, आता एक्सप्लेन इट इज अ सिम्पल, म्हणजे जी गोष्ट त्यांनी प्रश्नामध्ये विचारली असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर सिम्प्लिफाय वेळमध्ये एक्सप्लेन करून सांगायचं आहे. आणि याच आता ह्याच PDF मध्ये मी काय केलेलं आहे, जे इंग्लिशमध्ये डायरेक्टिव्ह यूज केलेले आहेत UPSCने, तर त्याचंच मराठीमध्ये त्याच्याच खाली ट्रान्सलेशन दिलेले आहेत. म्हणजे जेही आपले UPSCला प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी ते इंग्लिशमध्ये आहेच, जे UPSC मराठीमधून प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण, जेणेकरून कारण UPSCमध्ये पेपर काय असतो हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो, तो मराठीमध्ये दिलेला नसतो, म्हणजे जो क्वेश्चन असतात ते. तर त्याच्यामुळे त्यांना जर व्यवस्थित म्हणजे माहिती मिळाली तिथून किंवा त्यांना जर ते डायरेक्टिव्ह व्यवस्थित कळले तर ते व्यवस्थित आन्सर लिहू शकतात. आणि राज्यसेवेमध्ये ऑब्व्हियसली इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स असतील. तर मग एक्सप्लेनमध्ये काय करायचं, सिम्पल, की आपल्याला फक्त डिस्क्रिप्शन जे असणार आहे ते त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. मग आता हा झाला एक्सप्लेन. आणि एक्सप्लेनला जर आता क्रिटिकली वर्ड जर जोडला ना, एक्सप्लेन क्रिटिकली, तर मग याच्यामध्ये ऍड काय होणार आहे की फक्त एकच बाजू आपण एक्सप्लेन न करतात त्या संबंधित सब्जेक्ट संबंधात किंवा क्वेश्चन संबंधात जे काही पैलू असतील ना त्याचे आपल्याला स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे असतील किंवा त्याचे प्रोज अँड कॉज असतील, काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट्स असतील, ते आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. समजा जर क्वेश्चन आला, आता सिम्पल क्वेश्चन एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, एक्सप्लेन क्रिटिकली द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन युथ. जर एक्सप्लेन क्रिटिकली आलेला आहेत ना, तर सोशल मीडियामध्ये मग त्यांचं काय येणार आहे की डिस्कशन बोथ साईडने करायचे, त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे ड्रॉबॅक्स पण, आणि त्याच्यामध्ये त्याचं कन्क्लुजन पण येणार आहे. ठीक आहे. आता विश्लेषणात्मक किंवा गंभीरपणे स्पष्ट करा, म्हणजे क्रिटिकली हा जो वर्ड आहे त्याला ट्रान्सलेट करत असताना विश्लेषणात्मक पण येऊ शकतो, गंभीरपणे पण येऊ शकतो किंवा टीकात्मकरित्या पण येऊ शकतो. ठीक आहे. आता त्यालाच एक्सप्लेनेशनला अजून वेगळ्या डायरेक्टिव्ह मध्ये यूज करू शकतो, एक्सप्लेन बाय गिव्हन रिझन. म्हणजे तुम्हाला जो काही क्वेश्चन विचारलेला असेल, फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन वाय डेमोक्रेसी इज कन्सिडर द बेस्ट फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जी लोकशाही आहे ते लोकशाही हे वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट का आहे, तर मग तुमचं जे काही एक्सप्लेनेशन असणार आहे इन द टर्म्स ऑफ युअर रिझनिंग असलं पाहिजे. मग त्या संदर्भामध्ये हे टर्मिनॉलॉजीज यूज केली जाऊ शकतो, म्हणजे कारणे देऊन स्पष्ट करा. तसं एखाद्या गोष्टीचे स्पष्ट वर्णन द्या आणि नंतर तार्किक युक्तिवादासह तुमचे स्पष्टीकरण योग्य ठरवा. तार्किक म्हणजे काय, की त्या ठिकाणी हा तुमचा लॉजिक बसला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट जी बोलणार आहेत त्याच्या पुढची गोष्ट पहिल्या गोष्टीशी त्याच्याशी तर्कसंगत असली पाहिजे. त्याला आपण कॉज इफेक्ट अनालिसिस पण म्हणतो. ते कॉज इफेक्टचं रिलेशनशिप आहे त्यामध्ये ते असलं पाहिजे. आपण आन्सर रायटिंगवर डिटेल बोलणार आहोत, पण आता सध्या आपण फक्त काय बघत आहोत की जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स किती व्हरायटीमध्ये आलेले आहेत आणि त्याचा मिनिंग जो असतो तो मिनिंग कसा होतो. एक्सप्लेनेशनला अजून वेगळ्या याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो, अकाउंट फॉर. इंग्लिशमध्ये त्याला अकाउंट फॉर येऊ शकतं, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्यांना स्पष्टीकरण द्या म्हणू शकतो. म्हणजे याला काय करायचं आहे की कुठलाही समजा क्वेश्चन आलेला आहे, फॉर एक्झाम्पल अकाउंट फॉर द डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर, म्हणजे मौर्यन एम्पायरच्या ऱ्हासाची कारणे सांगा. मग आता इथं काय द्यायचं आहे, जस्ट विचारलेले अकाउंट द्या किंवा एक्सप्लेन करा. ती गोष्ट काय करायची, डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची आहे, जी गोष्ट घडलेली आहे त्या संदर्भात.
पुन्हा एक्सप्लेनेशनलाच वेगळ्या याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतो क्लॅरिफाय. मग क्लॅरिफायमध्ये काय आहे, तर आपण बघितलं की ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि एक्झाम्पल देऊन त्याला काय करायचं तर इलॅबोरेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल द क्लॅरिफाय द कन्सेप्ट ऑफ सप्लाय अँड डिमांड इन इकॉनॉमिक्स. आता हा क्वेश्चन काय झाला, ओपन एंडेड झाला. म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय की एक स्पेसिफिक गोष्ट विचारली नाही, सप्लाय आणि डिमांड विचारलं. मग सप्लायसाठी तुम्ही सपोर्ट देण्यासाठी वेगवेगळ्या एक्झाम्पल्स यूज करू शकतात. मग ॲग्रिकल्चरच्या सप्लायमध्ये जे असतील तर त्याचे इनपुट्स असतील, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील तर त्याच्या सप्लाय साईडमध्ये जर असेल तर रॉ मटेरियल असेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल तर त्याच्या सप्लाय साईड्समध्ये जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील ते असेल. मग डिमांड आहे, मग डिमांडमध्ये पण काय होते, सेक्टरनुसार गोष्टी व्हेरी होत जातात. मग तो मिड डिमांड आहे किंवा लास्ट डिमांड आहे त्या पण गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होतात. म्हणजे काय, फक्त क्लॅरिफाय करायचं, स्पष्ट करा. पुन्हा गिव्ह रिझन म्हणजे काय, कारणे द्या. हे सिम्पल क्वेश्चन झालं. म्हणजे कुठला एक फिनॉमिना झालेला असेल तर त्याच्यासाठी काय करायचं तर कारण द्यायचे. गिव्ह रिझन फॉर द इन्क्रीजिंग पॉप्युलरिटी ऑफ ऑनलाईन शॉपिंग. म्हणजे काय, तुम्हाला काय द्यायचे सरळ की लिस्ट ऑफ द फॅक्टर्स असतील जे काही रिस्पॉन्सिबल असतील ते तुम्हाला काय करायचे, नोट डाऊन करायचे किंवा लिहायचे, ते पण सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये. पुन्हा गिव्ह रिझन्सला अजून वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकतो, गिव्ह रिझन्स विथ एक्झाम्पल्स फॉर युअर व्ह्यू पॉईंट. आता वन अँड द सेम आहे, या डायरेक्टिव्हमध्ये काही चेंजेस नाही आहे. वरच्या याच्यामध्ये पण तुम्हाला कारणच द्यायचे, या ठिकाणी पण तुम्हाला कारणच द्यायचे. पण ॲडिशनली या ठिकाणी त्यांनी काय डिमांड केलेलं आहे की तुम्ही इथं एक्झाम्पल देणे इसेन्शियल आहे म्हणजे आहे. विदाऊट गिव्हिंग एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार नाही. आता फॉर एक्झाम्पल जर आलं, गिव्ह रिझन्स विथ एक्झाम्पल्स फॉर युअर व्ह्यू पॉईंट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. म्हणजे आज तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन आहे हे डिस्कस करतायत, तुमचं जर ओपिनियन मागितलंय, तुमचे रिझनिंग मागितलेलं, तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं तर एक्झाम्पल द्यावे लागतील. मग फॉर एक्झाम्पल एज्युकेशनमुळे काय होते तर एम्प्लॉयमेंटमध्ये. मग एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जो असेल तर तो कंपनीमध्ये इलिजिबल असेल, किंवा डॉक्टर ग्रॅज्युएट असेल तर तो मेडिकल प्रॅक्टिस करण्यामध्ये काय असेल तर इलिजिबल असेल. हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्या पद्धतीने तुम्हाला इथं एक्झाम्पल देणे जे आहे ते फार इसेन्शियल आहे. मग गिव्ह रिझनमध्ये एक्झाम्पल नाही द्यायचं का तर द्यायचं. तर तुम्ही ॲडिशनल एक्झाम्पल दिले, फॅक्ट दिले तर तुम्हाला इथं मार्क मिळणारच आहे. पण इथे एक्झामिनरची डिमांड काय आहे की स्पेसिफिकली तुम्ही एक्झाम्पल्स तुमचा व्ह्यू पॉईंट सबस्टॅन्शिएट करण्यासाठी दिला पाहिजे, म्हणजे दिला पाहिजेच. ठीक आहे, हे येतं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मग थ्रो लाईट ऑन किंवा प्रकाश टाका, म्हणजे एखादा कॉन्सेप्ट विचारला असेल आणि त्याच्यावर प्रकाश टाका, म्हणजेच काय, एक्सप्लेन करा किंवा समजावून सांगा. मग आता इथे काय आहे, थ्रो लाईट ऑन द चॅलेंजेस फेस बाय स्मॉल बिझनेस. म्हणजे स्मॉल बिझनेसेस जे असतील फॉर एक्झाम्पल, त्यांना जेही काही चॅलेंजेस फेस करावे लागतात तर त्याच्यावर काय टाकायचं, प्रकाश टाकायचं. प्रकाश टाकायचं इन द सेन्स की ते इझियर करून तुम्हाला काय करायचं, समोरच्याला समजावून सांगायचं आहे ती इन्फॉर्मेशन जी असेल ती. मग हे झालं एक्सप्लेनेशनच्या बाबतीमध्ये किंवा रिझनिंगच्या बाबतीमध्ये. तर नेक्स्ट जर आपण त्याचं क्लासिफिकेशन किंवा टाईप डायरेक्टिव्हचं जर आपल्या लेवलला करायचं म्हटलं तर इलॅबोरेशन अँड इलस्ट्रेशन. आता इलॅबोरेशनमध्ये जर आलं तर एक्सप्लेन समथिंग इन अ ग्रेटर डिटेल. म्हणजे काय, एखादा कॉन्सेप्ट जर तुम्हाला विचारला आहे तर तुम्हाला ग्रेटर डिटेलमध्ये तो हे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचारला, आता एक्सप्लेनेशन आणि इलॅबोरेशन जे आहे ते नियर अबाउट काय येतो, हा सेमच येतो. मग आता याच्यामध्ये काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात जर समजा कॉन्सेप्ट विचार की इलॅबोरेट ऑन द कॉन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग याच्यामध्ये तुम्ही फक्त आर्टिफिशियलची इंटेलिजन्सची जी डेफिनेशन आहे ती पण द्याल. त्याचं काही हिस्टॉरिकल थोडंफार बॅकग्राऊंड असेल तर ब्रीफमध्ये ते पण असेल, त्याचे काही टाईप्स असतील, त्याचे ॲप्लिकेशन्स असतील, त्याचे पोटेन्शियल इम्पॅक्ट्स असतील. हा सगळा जो काही डायमेन्शन्स आहेत ना, हे कशामध्ये आले तर इलॅबोरेशनमध्ये आले. म्हणजे तुम्हाला एक कॉन्सेप्ट जर समजून सांगायचा आहे तर फक्त त्याची डेफिनेशन देऊन न थांबता त्यामध्ये त्याचे जे विविध पैलू असतील ते पैलू पण तुम्हाला काय करायचे तर उघड करून सांगायचे. मग याच इलॅबोरेशनला काय म्हणू शकतो तर विस्तृत करा. म्हणजे कुठलीही संकल्पना जी असेल ते विस्तृत करून सांगायचे. आता पुन्हा इथं इलॅबोरेट युअर आन्सर विथ इलस्ट्रेशन्स. आता इलस्ट्रेशन्सचा अर्थ काय होतो, एक तर एक्झाम्पल देऊन किंवा काही व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असेल तर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. मग आता व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्ही काय यूज करू शकता, ग्राफ्स असेल, फ्लो चार्ट्स असतील, स्कीमॅटिक्स असतील, मॅप्स असणार आहे. ठीक आहे, हे काही वेगळे वेगळे टेक्निक्स यूज केले जातात असं रायटिंगमध्ये. त्यामध्ये याची स्पेसिफिकली काय असतं डिमांड असते. आणि याच इलिस्ट्रेशनला आपण एक्झाम्पल पण म्हणतो. म्हणजे ह्या गोष्टी इन्क्लूड करून क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते इलॅबोरेट करायचं. फॉर एक्झाम्पल, इलॅबोरेट युअर आन्सर ऑन द बेनिफिट ऑफ रिसायकलिंग विथ इलस्ट्रेशन. मग रिसायकलिंग जी असेल तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत. मग त्या रिसायकलिंगमध्ये तुम्ही जी सर्क्युलर इकॉनॉमी असेल त्याचं एक्झाम्पल देऊ शकतात. म्हणजे वेस्टेजपासून इकॉनॉमी कशी क्रिएट होते, तिथून जॉब्स कसे क्रिएट होतात आणि ते नेचरला कसं काय म्हणू शकतो आपण बेनिफिशियल असतं. तर ते एक सायक्लिक फॉर्ममध्ये किंवा फ्लो चार्ट काढून तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतात. जसं असेल तुमच्या उत्तराचे तपशीलवार वर्णन करा. म्हणजे इलिस्ट्रेशनचंच मिनिंग काय असतो तर वर्णन करा. मग हे वर्णन करत असताना त्यामध्ये काय व्हिज्युअल ग्राफ, फ्लो चार्ट, स्कीमॅटिक्स वगैरे हे तुम्ही तिथे यूज करायचे. पुन्हा तेच सेम, फक्त वेगळं आहे
वर्डिंग चेंज केलेली आहे, बाकी तर मिनिंग सेम आहे. इलॅबोरेट विथ एक्झाम्पल्स, तेच इलॅबोरेट विथ इलिस्ट्रेशन काय ना, इलॅबोरेट विथ एक्झाम्पल काय. आता इलॅबोरेट विथ एक्झाम्पल्स म्हणजे काय, इथे स्पेसिफिकली एक्झाम्पल्स पाहिजे, इलिस्ट्रेशन्समध्ये एक्झाम्पल्स पाहिजे, तुम्ही तिथे फ्लो चार्ट ग्राफ्स वगैरे जे असतील ते पण त्या ठिकाणी यूज करू शकता. तर वन सेम आहे. इल्युसिडेट स्पष्ट करून सांगा किंवा इझी किंवा क्लिअर वे मध्ये काय करायचं आहे की समोरच्याला एखादा जो कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट असणार आहे, एखादी प्रोसेस असणार आहे, ती प्रोसेस काय करायची समजा समजून सांगायची. फॉर एक्झाम्पल इल्युसिडेट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती सिम्प्लिफाय करून सांगा, मग ती त्यामध्ये विचारली जाऊ शकते, मग ती एक गोष्ट आहे. किंवा त्याला स्पष्ट करा. क्रिटिकली इल्युसिडेट, सिमिलरली तेच. मग आता क्रिटिकली आपण इल्युसिडेट म्हटलं तर काय की समजा एखादा जो कॉन्सेप्ट आपल्याला विचारला असेल, आपण त्याचं वन डायरेक्शन आहे त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, पण ज्या ठिकाणी क्रिटिकल हा वर्ड येतो ना, तर क्रिटिकल म्हणजे काय की टीकात्मक पद्धतीने किंवा विश्लेषणात्मक पद्धतीने किंवा गंभीररित्या त्या करायचं आहे, काय करायचं त्या अँगलने त्या क्वेश्चनकडे काय करायचं तर बघायचं आहे. मग त्याचं काय करायचं तुम्हाला दोघी साईड प्रोज कॉन्स असतील ते बघायचं आणि कन्क्लुजन लिहायचं आहे. कन्क्लुजन म्हणजे काय, कन्क्लुजन इन्क्लुडिंग युअर स्टँड, तुमचा स्टँड त्याच्यामध्ये काय आहे ते फार महत्वाचं असतं क्रिटिकली याच्यामध्ये. क्रिटिकली इल्युसिडेट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन कल्चर, मग कल्चरवर काय होतं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण होतोय, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतोय, पण कन्क्लुजनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे की खरंच पॉझिटिव्ह होतो का निगेटिव्ह होतोय, तर त्याचा तुमचा जो स्टँड असणार आहे तो तिथे ठिकाणी महत्वाचा. मग इल्युस्ट्रेट म्हणजे काय, पुन्हा एक्झाम्पल जे आपण अगोदर बघितलं, फक्त हे टर्मिनॉलॉजी मी वेगळे वेगळे काय दिलेले आहेत की ज्या वेळेस ते क्वेश्चनला जोडून विचारले जातात तर त्याचा मिनिंग आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. सबस्टॅन्शिएट तेच, म्हणजे तुम्ही जेही उत्तर लिहिणार आहात तुमचं की ते हवेमध्ये नसलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी बॅकिंग असली पाहिजे. मग ती बॅकिंग किंवा एव्हिडन्स काय असू शकते, रिसर्च स्टडीज असू शकते, स्टॅटिस्टिक्स असू शकते, पर्सनल अनेक्डोट्स असू शकतात, काही एक्झाम्पल्स असू शकतात, केस स्टडीज असू शकतात. ठीक आहे. या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही काय करू शकतात, तुमचं जे आर्ग्युमेंट आहे किंवा तुमचा जो पॉईंट तुम्ही लिहिणार आहात प्रत्येक, त्याला तुम्ही सबस्टॅन्शिएट करू शकतात किंवा त्याची पुष्टी करू शकतात. सबस्टॅन्शिएट युअर व्ह्यू, वन ऑन द सेम आहे. सबस्टॅन्शिएट म्हणजे काय की तुमचा जे काही आन्सर आहेत, पॉईंट आहेत, ते तुम्हाला सबस्टॅन्शिएट करायचं आहे. सबस्टॅन्शिएट युअर व्ह्यू म्हणजे काय की सिमिलरली तुम्ही जे ओपिनियन देणार आहेत म्हणजे काय इन द फॉर्म ऑफ आन्सर, त्याच्यामध्ये पण काय करायचं आहे तुम्हाला डाटा, रिसर्च, फाइंडिंग, पर्सनल एक्सपिरियन्स, हे जे काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये नमूद करायच्या आहेत. हे फक्त देत असताना मी कशासाठी सेपरेट दिलेले आहेत की तुम्हाला त्याची जी व्हरायटी असेल, नवीन खास करून जे नवीन मुलं आहेत त्यांना ती गोष्ट कळली पाहिजे. जस्टिफाय युअर आन्सर, आता सबस्टॅन्शिएट युअर आन्सर आणि जस्टिफाय युअर आन्सर काय वन अँड द सेमच आहे. फक्त काय करायचं तुम्ही जे रिझनिंग देणार आहेत तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला बोथ फॉर आणि अगेन्स्ट ते जे आहे तर ते तुम्हाला म्हणजे काय आपण असं म्हणू शकतो ते तुम्हाला तिथे लिहायचंच आहे. प्रोज अँड कॉन्स म्हणा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणा किंवा स्ट्रेंथ आणि विकनेसेस म्हणा. पण ते झाल्यानंतर त्याच्यापैकी दुसरं कुठला साईट तुम्ही मोर व्हॅलिड कन्सिडर करतात ते पण तुम्ही काय करायचं ते जस्टिफिकेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये तुमचा जो स्टँड असणार तो तुम्हाला जस्टिफाय करायचा आहे. पुन्हा जस्टिफाय विथ सुटेबल इलिस्ट्रेशन म्हणजे एक्झाम्पल्स देऊन तुमचे जे काही आर्ग्युमेंट्स असणार आहे, तुमचे व्ह्यू पॉईंट्स असणार आहे ते काय करायचे त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे किंवा सबस्टॅन्शिएट करायचे आहे. हे झालं एक्सप्लेनेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ही जी व्हरायटी ऑफ द वर्ड्स आहेत किंवा कॉम्बिनेशन ऑफ द वर्ड्स वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये काय कॉम्बिनेशनमध्ये विचारले जातात, त्यांचा सिमिलिंग जो आहे तो नियर अबाउट सेम होतो. पण ऍक्च्युली जर तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला तर ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलिस्ट्रेशन म्हटलंय ना तर तिथे एक्झाम्पल्स आलेच पाहिजे किंवा तुम्ही फ्लो चार्ट वगैरे ज्या गोष्टी त्या आल्याच पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईपचा जो आपण काही म्हणू शकतो डायरेक्टिव्ह, त्याच्यामध्ये काय लिस्टिंग किंवा डिटेलिंग, म्हणजे एखाद्या वेळेस एक तर कारणे लिस्ट करा किंवा त्याचे जे फीचर्स असतील ते लिस्ट करा. या पद्धतीमध्ये काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. मग फॉर एक्झाम्पल एन्युमरेट, मग एन्युमरेटचा मिनिंग काय होतो, नंबरिंग होतो, म्हणजे काय काही कारणं असतील तर ते लिस्ट डाऊन करा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन असला एन्युमरेट द फंडामेंटल राईट्स गॅरंटेड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये ते काही आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ते काय करायचे आहेत लिहून काढायचे वन बाय वन. हे झालं एन्युमरेट, सिम्पल. म्हणजे त्याला काय म्हणतात गणना करा. हायलाइट म्हणजे काय एम्फसाइज करा किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो अधोरेखित करा. मग कुठल्या तरी महत्वाचे फीचर्स असतील किंवा पॉईंट्स असतील त्या गोष्टींवर काय करायचं तर एम्फसाइज द्यायचं आहे किंवा फार जोर द्यायचा आहे. आता याच्या जर बघितलं हायलाइट द मेजर कॉजेस ऑफ क्लायमेट चेंज, म्हणजे क्लायमेट चेंजसाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या एन नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत, पण त्या एन नंबर ऑफ फॅक्टर्समध्ये जे महत्वाचे आहेत ते या ठिकाणी काय करायचे तर हायलाइट करायचे. सगळ्यात अगोदर जास्त महत्वाचं, नंतर कमी महत्वाचं, नंतर त्यानंतर कमी महत्वाचं. जसं ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स असणार आहे, डिफॉरेस्टेशन असणार आहे. ठीक आहे. मग आयडेंटिफाय म्हणजे ओळखा किंवा लिस्ट डाऊन करा, वन अँड द सेम. दिस रिक्वायर्स पिन पॉइंटिंग द स्पेसिफिक आयटम्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे काय कारण आयडेंटिफाय करा म्हटलं किंवा लिस्ट डाऊन करा म्हटलं किंवा अकाउंट करा म्हटलं, हे वन अँड द सेम आहे. म्हणजे आयडेंटिफाय द मेजर युअर्स ऑफ इंडिया, आयसेल लिहा, हे जस्ट एक्झाम्पल दिले, एवढे सिम्पल क्वेश्चन त्या ठिकाणी येत नाही.
किंवा आयडेंटिफाय जे रिझन्स असतील. मग फॉर एक्झाम्पल की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इंग्लंडमध्ये पहिल्यांदा काय झालं, मग त्याचे जे रिझन्स आहेत ते आयडेंटिफाय करा, म्हणजे ओळखा. ठीक आहे. लिस्ट, आता ही काय आहे, पुन्हा तेच आहे, एन्युमरेट सारखीच आहे. लिस्ट म्हणजे कारण काय जी असेल यादी करा, लिस्ट डाऊन करा. दिस इज द डायरेक्ट इन्स्ट्रक्शन टू क्रिएट लिस्ट. लिस्ट द मेंबर्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल, म्हणजे एखादी काउन्सिल विचारली असेल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन विचारलं असेल आणि त्याचा मॅन्डेट विचारलं असेल, मग लिस्ट डाऊन द मॅन्डेट किंवा लिस्ट डाऊन द फीचर्स, हे जे काही असेल हे वर्डिंग्स युटिलाइज केले जाऊ शकतात. ते स्ट्रेट फॉरवर्ड. मग आउटलाईन, आउटलाईनचा मिनिंग काय होतं की टू प्रेझेंट अ जनरल ओव्हरव्ह्यू ऑर समरी, म्हणजे एखादा विषय असेल त्या विषयावरची जी काय असणार आहे तो ओव्हरव्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा आहे. मग आउटलाईन मध्ये काय असू शकतं, समजा एखादा एक्झाम्पल, आउटलाईन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, मग त्याच्यामध्ये स्केच काढून एक्झाम्पल्स देऊन किंवा आपण काय म्हणू शकतो सिम्पल वे मध्ये काय करायचं आहे, जो सब्जेक्ट असेल तो सिम्पल वे मध्ये एक्सप्लेन करून सांगायचं समरी टाईपमध्ये. जसं आपण कन्क्लुजन लिहितो त्या टाईपमध्ये जास्त खोलात न जातात या ठिकाणी लिहायचं आहे. आता स्पेसिफिकली ज्यावेळेस लिहिलं असेल की आउटलाईन ए ब्रीफ, म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला जे अनुसार लिहायचं आहे त्याच्यामध्ये अजून काय डिमांड केलंय त्याने, तुम्ही ब्रीफमध्ये लिहा, म्हणजे जास्त डिटेलमध्ये न जाता, जास्त एक्सप्लेनेशन न करतात शॉर्टमध्ये गोष्टी काय आहेत ते द्यायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल तर आउटलाईन इन ब्रीफ द कॉजेस ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन, जे फ्रेंच रिव्होल्युशनचे कॉजेस विचारले ते पण सांगताना कसं आहे ब्रीफमध्ये विचारलंय. तुम्ही जास्त प्रत्येक कारण एक्सप्लेन न करतात 1 ते 2 ओळीमध्ये तुम्हाला कारण देऊन काय करायचं, पुढे सरकायचं. तर थोडक्यात रूपरेषा द्या. तर गिव्ह आउट, वन अँड द सेम आहे, गिव्ह आउट, ब्रिंग आउट. ठीक आहे. पण काय आहे, क्वेश्चन हे विचार किंवा हे डायरेक्टिव्ह यूज केलेत म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी हे वेगवेगळे डायरेक्टिव्ह आहेत ते घेतलेले आहेत आणि एका सिमिलर मिनिंग जो असेल त्याच्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करून दिलेले आहेत. दिस मीन्स टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑर डिटेल, म्हणजे कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन किंवा डिटेल देण्यासाठी हा गिव्ह आउट जो वर्डिंग असेल किंवा डायरेक्टिव्ह तो यूज केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल गिव्ह आउट द मेन प्रोव्हिजन्स ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन आउट, म्हणजे काय आहे की सांगा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचे जे काही महत्वाचे प्रोव्हिजन्स असतील ते तुम्ही सांगायचं आहे, प्रदान करा किंवा सांगा, जसं मराठीमध्ये आहे तर तिथे लिहायचंय. मग ब्रिंग आउट, ब्रिंग आउटचा मिनिंग काय होतो की अर्थाची समजा उकल करा, थोडक्यात तेच समजून सांगा किंवा सांगा. याच्यामध्ये काय डिफरन्स, दिस इम्प्लाइज हायलाइट ऑर एम्फसाइजिंग द स्पेसिफिक आस्पेक्ट. पुन्हा तेच वन अँड द सेम आहे, फक्त वर्डिंग जी आहे ती वेगळी यूज केलेली आहे. एक तर सांगा किंवा अर्थाची उकल करून सांगा. आता समाजात शिक्षणाचे महत्व पटवून द्या, म्हणजे आता ब्रिंग आउटचं मिनिंग काय होतं, महत्व पटवून द्या पण होतो किंवा अर्थाची उकल करा असाही होतो. स्टेट, स्टेटचा मिनिंग काय होतो, स्टेटचा मिनिंग होतो सांगा, डायरेक्टली वर्ड आहे. दिस इज द डायरेक्ट इन्स्ट्रक्शन टू क्लिअरली एक्सप्रेस समथिंग. फॉर एक्झाम्पल स्टेट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनायटेड नेशन्स, म्हणजे युनायटेड नेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ते त्या ठिकाणी काय करायचे तर लिस्ट डाऊन करायचे आहेत. याच्या पुढचा जो डायरेक्टिव्ह आहे समजा ट्रेस, ट्रेस म्हणजे काय, इव्होल्युशन ऑफ द प्रोसेस, म्हणजे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत किंवा मिड एखादी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस काय करायची तर फॉलो करायची आहे किंवा फॉलो करून त्यांना समजून सांगायची. आता ट्रेसचा मिनिंग काय होतोय, दिस इम्प्लाइज फॉलोइंग द डेव्हलपमेंट ऑफ हिस्ट्री ऑफ समथिंग, म्हणजेच काय ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या कशा घडलेल्या आहेत त्याचा तो पाथ आहे घडण्याचा, ते त्या ठिकाणी काय केलेलं आहे ते विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ट्रेस द इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही इव्हॉल्व कसं होत गेलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस आली, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही महत्वाचे जजमेंट्स आहेत ते आलं, त्याने त्या जजमेंट्सने कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोसेसला म्हणजे इव्होल्युशनच्या प्रोसेसला कशी मदत केली त्या गोष्टी आल्या, किंवा महत्वाचे जे काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेले आहेत त्या आपण गोष्टीचं त्याच्यामध्ये काय होणार आहे तर इन्क्लुजन होणार आहे. मग ट्रेसलाच आपण मराठीत काय म्हणू शकतो, उत्क्रांती. ठीक आहे, ही झाली सिम्पल याच्यामध्ये. मग त्यानंतरचा पुढचा आहे डिस्क्रिप्शन अँड डेफिनेशन, म्हणजे काही वेळेस काय होतं की महत्वाचे जे कन्सेप्ट असतात त्याचे डायरेक्ट डेफिनेशन विचारले जातात किंवा त्याला डिस्क्राईब करा असंही विचारलं जातं. डिस्क्राईबचा मिनिंग काय होतो, दिस इन्व्हॉल्व प्रोव्हाइडिंग डिटेल अकाउंट ऑफ समथिंग इन्क्लुडिंग इट्स कॅरेक्टरिस्टिक फीचर्स अँड इव्हेंट्स, म्हणजे पहिले आपण जे बघितलं होतं इलॅबोरेशन, एक्सप्लेनेशन, हे त्याच्या सोबतचे जे काही वर्डिंग आहेत हे त्याच्या सोबतचे वर्डिंग आहेत. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे काय तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं, त्याच्यामधल्या स्टेप्स असतील काही असेल त्यात मराठीमध्ये वर्णन करा. डिफाईन, मग आता या ठिकाणी काय केलं, डिफाईन इन द सेन्स डायरेक्टली डेफिनेशन जी आहे ते डेफिनेशन तुम्हाला, आणि ती जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे ते स्टँडर्ड डेफिनेशन काय करायचं आहे या ठिकाणी लिहिणं एक्सपेक्टेड आहे कॅन्डिडेटकडून. जस्ट डिफाईन हा डायरेक्टिव्ह वर्ड असेल. तर गिव्ह अँड अकाउंट ऑफ, मग पुन्हा गिव्ह अँड अकाउंट ऑफचा मिनिंग काय होतो की पुन्हा एक्सप्लेन करून सांगणे किंवा कारणे द्या किंवा तुम्ही सांगा, माहिती द्या, ह्या प्रकारची जी काही वर्डिंग आहेत ते गिव्ह अँड अकाउंट ऑफमध्ये येते. पुन्हा गिव्ह अँड अकाउंट अँड टेक अँड अकाउंट वन अँड द सेम आहे. ठीक आहे, लेखाजोखा घ्या, म्हणजे काय घडलंय त्याचा लेखाजोखा घ्या, हे कसं घडलंय, का घडलेलं आहे, म्हणजे समजवून सांगा, ती गोष्ट जी असेल ती डिटेलमध्ये एक्सप्लोअर करा आणि समजून सांगा. मग आता याच्यामध्ये टू कन्सिडर ऑर इन्क्लूड पर्टिक्युलर डिटेल्स ऑर फॅक्ट्स वेन डिस्कसिंग ऑर असेसिंग समथिंग,
म्हणजे काही गोष्टीबद्दल तुम्ही एक्सप्लेन करून सांगत असताना किंवा त्याचं असेसमेंट करत असताना त्या गोष्टी काय करायच्यात, लक्षात घ्यायच्यात किंवा त्याला आन्सरमध्ये त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर इंट्रोड्यूस, म्हणजे एखादा नवीन कन्सेप्ट असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं जाऊ शकतो, याच्यावर जर क्वेश्चन इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचाच मिनिंग काय आहे की याला एक्सप्लेन करून सांगा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे. आणि याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन म्हणजे काय ब्रीफ असते, तर याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाणं एक्सपेक्टेड नाहीये. जसं डिस्क्राईबमध्ये काय किंवा इलॉबरेशनमध्ये काय की जास्त डिटेलमध्ये जाणं एक्सपेक्टेड, तसं इंट्रोड्यूसमध्ये तेवढं नाही, म्हणजे परिचय द्यायचा फक्त थोडक्यात तोही. डिस्क्राईब ब्रीफली, पुन्हा काय इंट्रोड्यूस. डिस्क्राईब जर डिटेलमध्ये असेल तर त्याच्यामध्ये सगळे डायमेन्शन्स येतील, त्याची डेफिनेशन, त्याचा काही बॅकग्राऊंड असेल तो, त्याचे काही टाईप्स असतील, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्याच्यामध्ये येतील. पण डिस्क्राईब ब्रीफलीमध्ये असेल ना तर कन्साइज वेमध्ये काय करायचं आहे, एखादा जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट त्या ठिकाणी समजावून सांगायचा आहे, ते थोडक्यात वर्णन करायचं आहे, जास्त पल्लाडीत लिहिण्याची आवश्यकता नाही. आता हे डिस्क्रिप्शन वगैरे ह्या वर्ड झाल्यानंतर किंवा डायरेक्टिव्ह झाल्यानंतर समोरचा आहे नोट टेकिंग, म्हणजे काय की याच्यामध्ये नोट लिहा, या संदर्भातले जे डायरेक्टिव्ह वगैरे विचारले जातात. आता फॉर एक्झाम्पल राईट अ नोट ऑन, हा एक डायरेक्टिव्ह झाला. मग आता याच्यामध्ये एक्सपेक्टेड काय आहे की कॅन्डिडेटला एक पीस ऑफ रायटिंग लिहायची आहे, कशावर, दिलेल्या टॉपिकवर, दिलेल्या क्वेश्चनवर, आणि त्याच्यामध्ये जी समरी असेल किंवा ओव्हरव्ह्यू असेल ते त्याच्यामध्ये येणार आहे. मग समरीमध्ये सगळ्याच गोष्टी येतील, त्याची डेफिनेशन असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या ज्या काही गोष्टी, पण समरी थोडा कन्साइज वेमध्ये, म्हणजे राईट अ नोट ऑन इंडियन मान्सून. आता राईट अ नोट ऑन इंडियन मान्सून हा जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय त्याच्यात काय लिहिणे एक्सपेक्टेड आहे, मग एक तर त्याची डेफिनेशन, मान्सूनची सिस्टम काय आहे, त्याचं इम्पॅक्ट काय आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, हे जे काही त्याच्या रिलेटेड डिफरंट डायमेन्शन्स आहेत सगळे डायमेन्शन्स नोटमध्ये इन्क्लूड होतात. पण ती नोट ब्रीफ असली पाहिजे, त्याला म्हटलं गेलं टिप लिहा. राईट अ ब्रीफ नोट ऑन, मग आता पुन्हा काय वन अँड द सेम आहे, पण आता ह्या नोटपेक्षाही ही नोट काय असणार आहे तर ब्रीफ असणार, म्हणजे कन्साइज वेमध्ये गोष्टी लिहायच्या आहे. फॉर एक्झाम्पल सिमिलर टू द प्रिव्हियस डायरेक्टिव्ह बट विथ अन इव्हन स्ट्रॉंगर एम्फोसिस ऑन ब्रेविटी, म्हणजे काय कन्साइज वेमध्ये, सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये, पण हे कमी शब्दात लिहायचं आहे. गिव्ह अन एक्सप्लेनेटरी नोट ऑन, आता याच्यात काय केलेलं आहे, डेलिबरेटली सांगितलेलं आहे की एक्सप्लेन करायचं आहे, शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द टॉपिक. म्हणजे बघा की किती व्हरायटीमध्ये ते काय यूज करतायत तर डायरेक्टिव्ह यूज करतायत. मग पुन्हा राईट अ क्रिटिकल नोट ऑन, आता राईट अ क्रिटिकल नोट ऑन म्हणजे काय की आता याच्यामध्ये अगोदरच्या एक्सप्लेनेटरी नोट्समध्ये तुम्ही सगळे डायमेन्शन इन्क्लूड करणे आवश्यक होतेच, त्याच्या ॲडिशनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, ते स्ट्रेंथ आणि विकनेसेस ज्या काही गोष्टी असतील ते पण तुम्हाला काय करायचे तर कन्सिडर करायचे आहेत, ते इव्हॅल्युएट करायचे आहेत, अनालाइज करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर स्टँड घ्यायचा, म्हणजे कन्क्लूड करायचं आहे. कन्क्लूड इन द मीन्स टेकिंग युअर ओन स्टँड, म्हणजे तुमचं जजमेंट त्या ठिकाणी असलं पाहिजे. राईट अ क्रिटिकल, दिस इन्व्हॉल्व्स अ शॉर्ट पीस ऑफ रायटिंग दॅट इव्हॅल्युएट्स ऑर अनालायझेस अ टॉपिक. म्हणजे अगोदरचे जे आपण बघितले तर मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये गिव्ह एक्सप्लेनेटरी नोट ऑन वगैरे ह्या गोष्टी काय त्याच्यामध्ये फार इव्हॅल्युएशन किंवा अनालिसिस एक्सपेक्टेड नव्हतं. आता हे इव्हॅल्युएशन म्हणजे काय किंवा अनालिसिस म्हणजे काय हे आपण पुढचे जे डायरेक्टिव्ह आहेत ते येणार आहेत त्या ठिकाणी बघू. पण आता समजून घ्या की राईट अ क्रिटिकल नोट ऑन मध्ये काय आहे की आपल्याला अजून डीपर लेवल ऑफ एक्सप्लेनेशन जे असणार आहे किंवा त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स उकल करून आपल्याला बघायचे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अजूनही डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मागतं क्रिटिकल वर्ड. हे झालं. आता हे अगोदरचे जे आपण आतापर्यंत जे बघितलेत ना हे सिम्पल वेमध्ये आहे, म्हणजे याला फार काही जास्त डोकं लावायची आवश्यकता नाही. एकदा तुम्ही वाचलं तुम्हाला लगेच लक्षात राहून जातील, तुम्हाला काही पाठ करायची आवश्यकता नाही, प्रत्येक वेळेस या गोष्टींकडे बघायची आवश्यकता नाही. जसा क्वेश्चन आला, क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला या गोष्टी लक्षात येऊन जातात. पण आता याच्या पुढचे जे काही आहेत ना हे फार महत्वाचे आहेत. आता कमेंट काय म्हणजे काय, इथे कॅन्डिडेटचं ओपिनियन मागितलं जातं. मग आता ओपिनियन मागत असेल मग ते मराठीमध्ये त्याला मतं म्हणू शकतात, टिप्पणी म्हणू शकतात किंवा भाष्य म्हणू शकतात. कमेंटचा मिनिंग काय की कॅन्डिडेटला क्वेश्चन विचारल्यानंतर की त्याला तो क्वेश्चन 360 डिग्रीने बघायचा आहे, आणि 360 डिग्रीने बघितल्यानंतर त्याचं ओपिनियन द्यायचं आहे, आणि त्याच्या ओपिनियनला सपोर्ट करण्यासाठी एव्हिडन्सेस द्यायचे आहेत. म्हणजे आता जर याच्यामध्ये बघितलं, कमेंट ऑन द करंट स्टेट ऑफ पब्लिक हेल्थ केअर इन द कंट्री, म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये पब्लिक हेल्थ केअरची जी कंडिशन आहे ती कशी आहे. मग याच्यामध्ये दोघे अँगल येतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असतील. मग तुम्ही जर म्हटलं की त्या ठिकाणी चांगली परिस्थिती नाही आहे तर हे तुमचं आर्ग्युमेंट सबस्टॅन्शिएट करण्यासाठी ते तुम्हाला काय करावं लागेल तर फॅक्ट आणि एक्झाम्पल द्यावं लागेल. दुसऱ्या याच्यामध्ये की ग्रामीण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची जी उपस्थित असण्याची संख्या आहे ती कमी आहे, हे तुमचं जर ओपिनियन झालं तर त्याला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी तुमच्याकडे फॅक्ट असला पाहिजे की शहरी भागामध्ये किती आणि निम शहरी भागामध्ये किंवा आपण म्हणू शकतो रुरल एरियामध्ये किती डॉक्टर्स वगैरे आहेत.
मग तो जो अँगल आहे तो या ठिकाणी तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे. आणि कमेंटमध्ये सगळ्यात शेवटी कन्क्लुजन फार इम्पॉर्टंट आहे. त्या कन्क्लुजनमध्ये तुमचा जो जजमेंट असणार आहे ना, तो जजमेंट तिथे आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आता महत्त्वाचा कन्क्लुजनचा जो पार्ट आहे ना, तो महत्त्वाचा रोल प्ले होतो. आता बघा, याचं मिनिंग काय आहे? कमेंट प्रोव्हाइड्स अन अनालिटिकल एक्झामिनेशन ऑफ प्रॉब्लेम और इश्यू ऑफरिंग व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह अँड द रायटर्स व्यू पॉईंट. महत्त्वाचं काय आहे की इथे तुमचे पर्स्पेक्टिव्ह फार महत्त्वाचे. आता तुमचे म्हणजे काय, जे आपण वाचणार आहोत, लिहिणार आहोत, ते महत्त्वाचं. म्हणजे पहिली इथं फॅक्ट देऊन एक्सप्लेन नाही करायचं, पहिले तुमचं ओपिनियन द्यायचं, नंतर फॅक्ट लिहायचं, हे महत्त्वाचं आहे. इट प्रेझेंट्स द एंटायर सिच्युएशन, एक्सप्लोर डिफरंट अँगल्स अँड क्लिअरली स्टेट्स द ऑथर्स पोझिशन. तर तुमची जी पोझिशन आहे, ती पोझिशन त्या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे. आणि खास करून कमेंट कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये येतो? एखादं स्टेटमेंट दिलं जातं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, किंवा एखाद्या जे काही पर्सनॅलिटी असेल, फेमस पर्सनॅलिटी, त्याचं स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याचं स्टेटमेंट देऊन त्याच्यावर कमेंट करणं विचारलं जातं. म्हणजे ओपन एंडेड स्टेटमेंट जे असतात तसं, त्यालाच मराठीमध्ये टिप्पणी किंवा भाष्य करा असं म्हटलं जातं. पुढचा जो आस्पेक्ट होतो तो क्रिटिकली कमेंट. ठीक आहे, मग आता विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये पुन्हा काय आहे की जे कमेंटमध्ये तुम्ही केलेलं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे. पण इथे तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे आहेत, म्हणजे अगोदर जर आपण स्ट्रेंथ असेल किंवा विकनेसेस दोघी इन्क्लूड केलेले आहेत, सेम वेमध्ये तुम्हाला याच्यात इन्क्लूड करायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून तुमचं महत्त्वाचं काय आहे की कन्क्लुजन जे असेल, तुमचं जे जजमेंट असेल, ते जजमेंट फार इम्पॉर्टंट ठरतं. आता क्रिटिकल कमेंट रिक्वायर अ थरो अँड बॅलन्स इव्हॅल्युएशन ऑफ टॉपिक ऑर इश्यू. इट इन्व्हॉल्व्स एक्झामाइनिंग व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह, वेइंग एव्हिडन्स अँड फॉर्मिंग अ वेल सपोर्टेड ओपिनियन. हे जे वेल सपोर्टेड ओपिनियन आहे ना, म्हणजे तुम्ही जेही सांगणार असाल, समजा तुमचं जर स्ट्रेंथच्या बाजूने जर ओपिनियन असेल, तर तुमच्या आन्सर किंवा बॉडीमध्ये अगोदर स्ट्रेंथचे जे पॉईंट आहेत ना, त्याचं वेटेज जास्त असलं पाहिजे, विकनेसेसच्या कमी असलं पाहिजे. मग तुम्ही स्ट्रेंथच्या बाजूने काय करणार, तर जजमेंट देणार आहात. किंवा तुम्हाला विकनेसेसच्या बाजूने जर कन्क्लुजनमध्ये जजमेंट द्यायचं असेल, तर तुम्ही जे स्ट्रेंथ आहे त्याचं स्ट्रेंथ कमी ठेवाल, त्याचे सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स, आणि विकनेसेसचे सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स मॅक्सिमम ठेवाल. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहाल, तर ते पर्स्पेक्टिव्ह तुमचा क्लिअर होईल की ॲक्च्युली तुमचा जो जजमेंट आहे तो काय आहे. आता एक्झामिनिंग ऑल साइड्स ऑफ द इश्यू, यालाच पॉईंट फॉर्ममध्ये लिहून दिलेलं आहे. कन्सिडर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह अँड आर्ग्युमेंट्स, प्रोव्हाइड एव्हिडन्स. एव्हिडन्सेस फार महत्त्वाचे प्रत्येक आन्सरमध्ये. वे द एव्हिडन्सेस म्हणजे कुठले, जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या ह्याच्यामध्ये प्रोज, कॉन्स, इन फेवर, अगेन्स्ट, हे जे काही आर्ग्युमेंट्स असतील त्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करायचं, तर वेईंग करायचं. वेईंग म्हणजे काय, तोलणे. आणि बॅलन्स कन्क्लुजन जे असणार आहे, ते बॅलन्स कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे इन्क्लुडिंग तुम्ही स्टँड आहे तो स्टँड घ्यायचाच आहे, पण तुमचा जो काही असणार तर एकदम क्रिटिकल न जाता त्यामध्ये करायचं. ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग वगैरे बघू ना, त्यावेळेस अजून ती व्यवस्थित समजून सांगेल. पण आता जस्ट महत्त्वाचं काय आहे की ही जी डायरेक्टिव्ह आहेत, तर डायरेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. आता डायरेक्टली तर कमेंट विचारले किंवा भाष्य करा विचारले. आता काही वेळेस हे कमेंट किंवा भाष्य करा कशामध्ये विचारलं जातं, डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतंय. म्हणजे इथे काय विचारलंय, तुमचं ओपिनियन विचारलंय. मग ओपिनियनमध्ये पण सेम की हे कमेंटचाच पार्ट आहे हा डू यू थिंकमध्ये. म्हणजे तुमचं थिंकिंग जे असणार आहे ना, ते शेवटी तुम्ही मेन्शन करणे आवश्यक आहे. ते इथं असं लिहायचं नाही की आय थिंक. नेहमी आन्सर थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्येच लिहायचं. ठीक आहे. सिमिलरली हे डू यू थिंकमध्ये आलं. आता दिस इज अ डायरेक्ट क्वेश्चन आस्किंग यू युअर पर्सनल ओपिनियन ऑर मॅटर. म्हणजे कमेंट आली. यू आर एक्सपेक्टेड टू एक्सप्रेस युअर व्ह्यू पॉईंट क्लिअरली अँड कन्साइजली विथ सपोर्टेड ऑफ द एव्हिडन्स. म्हणजे तुम्ही जेही मांडणार आहात त्याच्यामध्ये एक तर लॉजिकल रिझनिंग असलं पाहिजे किंवा त्याला सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट्स असले पाहिजे. मग डू यू थिंक सोशल मीडिया हॅज अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी. तुमचं ओपिनियन विचारलंय, मग दोघी आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण आहेत. मग तुम्ही ज्यावेळेस कन्क्लूड कराल तर त्याच्यात सांगाल की खरंच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते जास्त आहे, पण निगेटिव्ह बेनिफिट्स ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही कुठले जे काही रूल्स रेग्युलेशन म्हणा किंवा कुठले सजेशन्स तुम्ही देऊ शकतात, जेणे काय करून काय होतं, हे तुमचं जे ओपिनियन असणार ते बॅलन्स ओपिनियन होते. आता डू यू ॲग्री. आता डू यू थिंक हे झालं, तुम्हाला असे वाटते का, तुम्ही याच्याशी सहमत आहात का. ठीक आहे. आता एखादा क्वेश्चन विचारला, मग पुन्हा काय, ओपिनियन विचारलंय. म्हणजे कमेंटचा जो क्वेश्चन किंवा ओपिनियन आहे तो पहिले डू यू थिंक आणि त्याच्यानंतर डू यू ॲग्री, वन अँड द सेम आहे. ओपिनियन विचारलंय. सिमिलरली त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे व्ह्यू पॉईंट्स आहेत, तर का, कशासाठी आणि ते का करत आहात, तर त्याच्या मागे जजमेंट्स असले पाहिजे, सॉरी म्हणजे एव्हिडन्सेस असले पाहिजे. हाऊ विल यू एक्सप्लेन, म्हणजे तुम्ही हे कसे एक्सप्लेन कराल, म्हणजे तुमचं ओपिनियन विचारलं आहे. फॉर एक्झाम्पल पुन्हा काय झालं, तुमचं ओपिनियन इन द व्ह्यूज तुमचे पर्सनल न लिहितात, आपण जे काही जनरलाइज आणि वेल ॲक्सेप्टेड ओपिनियन्स असतात तेच आपण त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. पण ते प्रेझेंट करत असताना जर तुम्हाला त्याच्यातून जर स्टँड घ्यायला लावला तर तो तुम्ही कसा घ्याल हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हाऊ डू जस्टिफाय, एखादा क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये तुम्ही कुठले तुमच्या आन्सरला कसं जस्टिफाय करणार. फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू जस्टिफाय द यूज ऑफ ॲनिमल टेस्टिंग फॉर मेडिकल रिसर्च. आता ही
ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स विचारले जातात ते डिबेटेबल असतात. म्हणजे त्याच्यामध्ये दोघी साईडचे जे काही ओपिनियन्स आहेत ते एक्झिस्टमध्ये राहतात. पण तुम्हाला क्लेवरली काय करायचं आहे, तुम्ही कुठलाही स्टँड घ्या, फॉर घ्या किंवा अगेन्स्ट घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही उत्तरामध्ये त्या गोष्टी मांडत आहात आणि ज्यावेळेस तुम्ही कन्क्लुजनमध्ये येत आहात, तर त्यावेळेस ते जे काही रिफ्लेक्शन आहे तुमच्या जजमेंटचं, तर ते त्या ठिकाणी झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल झालं. आता फॉर एक्झाम्पल या कॉन्टेक्स्टमध्ये की ॲनिमल टेस्टिंग मेडिकल रिसर्चसाठी यूज केलं पाहिजे का? जर तुमचं फर्म ओपिनियन येस असेल ना, तुम्ही येसच्या फेवरमध्ये जास्त आर्ग्युमेंट द्याल आणि नोच्या फेवरमध्ये कमी आर्ग्युमेंट द्याल. आणि ज्यावेळेस तुम्ही जजमेंटमध्ये याल, म्हणजे कन्क्लुजनमध्ये याल, तर त्यावेळेस तुम्ही काय फेवर कराल की दोघांमध्ये फेवर म्हणजे कम्पेअर करत असताना की ॲनिमल टेस्टिंग यूज केलीच पाहिजे, पण याचबरोबर त्याची निगेटिव्ह आस्पेक्ट कमी करण्यासाठी तोपर्यंत आपण काय करू शकतो की ॲनिमलवर जे काही कुठले नवीन टेक्नॉलॉजीज एक्सप्लोर करू शकतो का, मग तो कन्क्लुजन त्याच्यात टाकलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुमची काय होऊन जातं, विन विन सिच्युएशन. पण तो जो पार्ट आहे, हाऊ डू यू जस्टिफाय, तो त्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेन करणे किंवा दाखवणे फार गरजेचं आहे. हाऊ फार डू यू अग्री, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत सहमत आहात. पुन्हा तेच तुमचं जे ओपिनियन आहे ते ओपिनियन या ठिकाणी मॅटर करते. म्हणजे कमेंटचाच पार्ट आहे, पण पहा किती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते विचारलं जाऊ शकतं. टू वॉट एक्सटेंट इन युअर व्ह्यूज, म्हणजे तुमच्या पद्धतीमध्ये कुठपर्यंत. सेम, हाऊ फार डू यू अग्री, आता किंवा टू वॉट एक्सटेंट. फॉर एक्झाम्पल, टू वॉट एक्सटेंट इन युअर व्ह्यू हॅज ग्लोबलायझेशन बेनिफिटेड डेव्हलपिंग कंट्रीज. तुमच्या मते डेव्हलपिंग कंट्रीजला ग्लोबलायझेशनचा कितपत फायदा झाला आहे. म्हणजे तुम्हाला दोघी साईड काय करायचे आहेत, मांडायचे आहेत. पण कन्क्लुजनमध्ये सांगत असताना तुम्हाला फॉर्मली सांगायचं की फायदा झाला आहे का नाही झालेला आहे. ठीक आहे. पुन्हा तेच, टू वॉट एक्सटेंट, किती प्रमाणात. हाऊ फॉर, तेच तिथपर्यंत, याचंच मिनिंग आहे. फक्त काय केलेलं आहे, वर्डिंग वेगळं केलेलं आहे. दिस क्वेश्चन इज सिमिलर टू वॉट एक्सटेंट अँड आस्क फॉर द मेजरमेंट और डिग्री ऑफ समथिंग. म्हणजे कुठपर्यंत. हाऊ फार हॅव इलेक्ट्रिकल व्हेकल रिड्यूस कार्बन इमिशन, म्हणजे काय तुम्ही विथ डेटाच्या सपोर्टने तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे की खरंच कार्बन इमिशन कमी झालंय का, किंवा कार्बन इमिशन कमी झालं नसेल त्या संदर्भातले काही रिपोर्ट असेल, डेटा असेल, फॅक्ट्स असेल, काही ऑब्झर्वेशन्स असतील, ते त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ओपिनियन देऊन त्याला सपोर्ट करायचं आहे. इज इट ट्रू दॅट, हे खरं आहे का. पुन्हा ओपिनियन. इज इट ट्रू दॅट व्हिडिओ गेम्स इम्प्रूव्ह कॉग्निटिव्ह स्किल, म्हणजे विचार करण्याची क्षमता जी असणार ब्रेनची, कॉग्निटिव्ह स्किल, ती व्हिडिओ गेम खेळून होते का इम्प्रूव्ह. पुन्हा हे खरं आहे का. मग पुन्हा तुम्हाला काय की हो खरं आहे किंवा नाही खरं नाहीये. तुम्ही एक स्टँड देऊन नाही चालणार. तुम्हाला दोघी बाजू जे असतील, तुम्हाला डेव्हिल्स ॲडव्होकेट्स सारखं, म्हणजे काय, प्रोस आणि कॉन्स, म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला काय करायचं, आर्ग्युमेंट्स करायचे आहेत. पण इव्हेंच्युअली तुम्हाला काय करायचं, जजच्या भूमिकेमध्ये येऊन कन्क्लूड करायचं आहे. व्हॉट डू यू नो अबाउट, म्हणजे तुम्हाला या संदर्भात काय माहित आहे. ठीक आहे. व्हॉट डू यू नो अबाउट, आता याच्यामध्ये क्वेश्चन आस यू टू शेअर युअर नॉलेज ऑन अ स्पेसिफिक टॉपिक, म्हणजे तुम्हाला काय माहित आहे त्या संदर्भात तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. आणि यू आर एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन अँड डिटेल्स रिलेटेड टू द सब्जेक्ट. सेम आहे, याच्यात काही फार डिफिकल्ट नाही. फक्त काय तुमच्या संदर्भात, म्हणजे यू आर ॲट द सेंटर ऑफ द डिस्कशन, म्हणजे तुमच्या ते विचारलेलं आहे. पुन्हा व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय, म्हणजे तुम्हाला यावरून काय समजते, तुम्हाला तुमची समज विचारलेली आहे. ठीक आहे. दिस क्वेश्चन रिक्वायर यू टू एक्सप्लेन मिनिंग ऑफ कॉन्सेप्ट और टर्म्स इन युअर ओन वर्ड्स, म्हणजे तुम्हाला काय वाटते. आता फॉर एक्झाम्पल, जर या ठिकाणी इन्क्लुझिव्ह ग्रोथ, मग इथे जर समजा दोन क्वेश्चन आहे, डिफाईन इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आता तुम्ही स्टँडर्ड डेफिनेशन, समजा वर्ल्ड बँक वगैरे असेल, त्याची जी डेफिनेशन आहे ती देणं एक्सपेक्टेड आहे. अँड व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा फायनान्शियल इन्क्लुजन जर विचारलं, तर तुमची अंडरस्टँडिंग आहे ती, तुमची अंडरस्टँडिंग तिथे लिहायची. आपण अंडरस्टँडिंग लिहित असताना म्हणजे काय, स्टँडर्ड डेफिनेशनच घ्यायची, पण ती आपल्या लँग्वेजमध्ये मोल्ड करून त्या ठिकाणी लिहायची. तुझं पर्सनलायझेशन टच जो असेल, तो पर्सनलायझेशन टच त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर ती नॅरो डेफिनेशन असेल, स्टँडर्ड डेफिनेशन, त्याला अजून तुम्ही ब्रॉड करू शकता. म्हणजे ही तुमची झाली अंडरस्टँडिंग. आता इथे क्वेश्चन विचारलं, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तुमच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, म्हणजे शाश्वत विकास काय. इथे स्टँडर्ड डेफिनेशनपेक्षा तुमची समज विचारली आहे. आणि जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून व्हॅल्यू ॲड करू शकला, तर त्या ठिकाणी ते तुम्हाला इथे ॲप्रिशिएट केलं जातं. मग हे इनोव्हेटिव्हनेसचा आपल्याला काय देतं, एक अँगल देतं. तिथे तुम्ही इनोव्हेटिव्हनेस देऊ शकतात. पुन्हा तेच, व्हॉट डू यू मीन बाय, आता वन अँड द सेम आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय, व्हॉट डू यू मीन बाय. आता व्हॉट डू यू मीन बाय, अंडरस्टँड बाय काय, सिमिलरली म्हणजे काय, इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करत आहात. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे की तुम्हाला, तुमच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, विथ एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं आहे. गिव्ह युअर आर्ग्युमेंट्स, पुन्हा तुमचं ओपिनियन आहे, हे ओपिनियन या ठिकाणी विचारले. म्हणजे रीडरला पर्सुएड करण्यासाठी किंवा तुमचा पॉईंट समजावून सांगण्यासाठी तुम्ही जेही आर्ग्युमेंट्स देणार आहात ते आर्ग्युमेंट्स
लॉजिकल असल्या पाहिजे आणि त्याला सपोर्ट असला पाहिजे. गिव्ह रिझन्स इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. तेच तुम्ही जोही स्टँड घेणार आहात, यस नो असेल, इन फेवर असेल, इन अगेन्स्ट असेल, जेही काही असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर कारणं द्यायची. आणि कारणंही देत असताना काय, ते वेल लॉजिकल असले पाहिजे. हे आपण जेव्हा आन्सर रायटिंग बघू ना, आणि आन्सर रायटिंगमध्ये पॉईंट फॉर्म करताना पॉईंट कसे फॉर्म करायचे ते पण आपण बघू. त्यावेळेस हे वेल रिझन, वेल लॉजिकली हे काय पॉईंट्स असतात ते त्या ठिकाणी मी समजून सांगेल. गिव्ह युअर परसेप्शन, म्हणजे तर काय तुमची समज द्या. म्हणजे पुन्हाच काय की तुमची आपली जी अंडरस्टँडिंग आहे ते कॅन्डिडेटची अंडरस्टँडिंग या ठिकाणी काय सेंटर ऑफ द क्वेश्चन आहे. म्हणजे गिव्ह युअर परसेप्शन ऑफ द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन फ्युचर जनरेशन. म्हणजे तुमच्या पर्स्पेक्टिव्हने क्लायमेट चेंजचे जे इम्पॅक्ट आहे फ्युचर जनरेशनवर ते काय असू शकतात ते या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे तुमची धारणा स्पष्ट करा. पुन्हा आर्ग्यू म्हणजे काय की तुम्हाला आर्ग्युमेंट इन द सेन्स इन फेवर ऑफ द रिझन्स वगैरे असेल किंवा इन अगेन्स्ट ऑफ द रिझन, ते लॉजिकल रिझनिंग असतील. ते लॉजिकल रिझनिंग तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे काय की समजा आता हीट वेव्ह खबरची असते, मग त्याला लॉजिकल रिझनिंग कसं देणार आहेत तुम्ही. फॉर एक्झाम्पल की ह्युमन अँथ्रोपोजेनिक रिझन्समुळे काय होत आहेत, डिफॉरेस्ट्रेशन होत आहे, एक्सेसिव्ह यूज ऑफ आपण काय म्हणू शकतो नॅचरल रिसोर्सेस होत आहेत, डिस्ट्रक्शन फ्लोरा आणि फौना होत आहेत. याच्यामुळे काय होतंय, जी काही टेम्परेचर ॲब्सॉर्बिंग कपॅसिटी ती कमी होते. म्हणजे कार्बन सिंक कमी होतात आणि कार्बन सिंक कमी झाल्यामुळे काय होतंय की टेम्परेचर इन्क्रीज होत जाते. याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतंय, तर जे पृथ्वीचं जे टेम्परेचर तर टेम्परेचर इन्क्रीज होत जातं. म्हणजे काय की तुम्ही लॉजिक जोडलेलं आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट आणि म्हणजे त्याचा एंड रिझल्ट, याची सायकल जी असते पूर्ण होते. तर ते त्याला म्हटलं गेलं लॉजिकल आपण म्हणू शकतो आर्ग्युमेंट्स. आर्ग्यू दॅट सोशल मीडिया हॅज अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन मेंटल हेल्थ. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे तुम्हाला, डायरेक्टली एक स्टँड दिलेला आहे की आर्ग्यू दॅट, म्हणजे एकच स्टँड दिला आहे, तुम्ही त्याला आर्ग्यू करत जायचं आहे. म्हणजे जसं आपण डिबेटमध्ये देतो किंवा डिस्कशनमध्ये देतो, एखाद्याला एक पक्ष मांडावा लागतो, दुसऱ्याला दुसरा पक्ष मांडावा लागतो. तर इथे तुमचे जे आर्ग्युमेंट आहे ना, की त्यांनीच सांगितलं की तुम्हाला एका साईडनेच आर्ग्यू करायचे आहे. यू शुड प्रेझेंट एव्हिडन्स अँड रिझन टू सपोर्ट दॅट क्लेम दॅट सोशल मीडिया इज हार्मफुल टू मेंटल हेल्थ सच एज इन्क्रीज रेट्स ऑफ डिप्रेशन, अँझायटी, लोनलीनेस अमंग सोशल मीडिया युजर्स. म्हणजे तुम्हाला वकिलासारखं काम करायचं आहे. वकिलाचं काय असतं की समजा चोर असेल किंवा आतंकवादी असेल आणि त्याच्याकडे ती जर केस आली तर त्याचा प्रोफेशन म्हणून त्याला ती गोष्टी काय कराव्या लागतात, प्रॅक्टिस करावीच लागतात. इट्स कॉल्ड अ आर्ग्यू, म्हणजे युक्तिवाद करा. आर्ग्यू बाय गिव्हिंग सुटेबल इलिस्ट्रेशन्स, म्हणजे पुन्हा काय की एक्झाम्पल्स देऊन. आर्ग्यू युअर केस, सेम मिनिंग सेम आहे, फक्त जी व्हरायटी त्यांची विचारायची तेच मी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, समजून सांगितलं. तुमची बाजू मांडा. ठीक आहे. मग आता याच्यानंतरचं काय, डिस्कशन अँड डिबेट. आता ही जे डायरेक्टिव्ह ना, इट इज ब्रॉडर डायरेक्टिव्ह. आणि डिस्कशनमध्ये काय येतात की जेवढे अँगल्स असतील त्या टॉपिक रिलेटेड तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणे गरजेचं आहे. मग आता याचं मिनिंग बघितलं, वेन यू आस्क टू डिस्कस अ टॉपिक यू आर एक्सपेक्टेड टू एक्झामाइन इट इन डिटेल कन्सिडरिंग इट्स डिफरंट आस्पेक्ट्स अँड इम्प्लिकेशन्स. दिस इन्व्हॉल्व्स प्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन अँड आयडियाज इन क्लिअर अँड ऑर्गनाइज्ड मॅनर. म्हणजे कुठल्याही डिस्कशनमध्ये असेल, आता फॉर एक्झाम्पल पुन्हा इथं सोशल मीडियाचंच घेतलेलं आहे. सोशल मीडियाबद्दल बघितलं तर डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन मेंटल हेल्थ. आता याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहे. मग डिस्कशनमध्ये काय येईल, हे दोघी अँगल त्याच्यामध्ये काय येणार आहेत, तर इन्क्लूड होणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तर लॉजिकली ते डिस्कस करून त्या ठिकाणी काही फॅक्ट्स असतील ते इन्क्लूड कराल आणि कन्क्लूड कराल, म्हणजे समराईज कराल. म्हणजे डिस्कशनमध्ये काय कराल, ते सगळं डिस्कशन झाल्यानंतर ते जे कन्क्लुजनचं फॉर्मॅट आहे ना, ते कन्क्लुजनचं फॉर्मॅटमध्ये गरजेचंच नाही की तुम्ही कुठला तरी स्टँड घेतला पाहिजे. तुम्ही समरी घेऊन जरी डिस्कशनमध्ये म्हणजे त्याचं कन्क्लूड केलं तरी या ठिकाणी चालते. आता क्रिटिकली डिस्कस म्हणजे काय की पुन्हा तुम्हाला वन स्टेप अहेड जायचं आहे. डीपर लेवल ऑफ अनालिसिस एक्सपेक्टेड आहे. सिम्पली फक्त काय की एक्सप्लेन करून नाही जायचं, म्हणजे याच्यामुळे हे होतं त्याच्यामुळे ते होतं, ते नाही. ते होत असताना ते कसं होतं, हे कसं होतं ते पण या ठिकाणी काय करायचं, क्रिटिकली मध्ये डिस्कस करायचं. मग यू नीड टू इव्हॅल्युएट स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ डिफरंट आर्ग्युमेंट्स ऑर पर्स्पेक्टिव्ह अँड ऑफर युअर जजमेंट. त्या ठिकाणी क्रिटिकली हा वर्ड आला त्या ठिकाणी तुमचं ओपिनियन किंवा तुमच्या आन्सरमध्ये तुम्ही जे रिफ्लेक्ट केलेलं आहे त्याचं जजमेंट हे कन्क्लुजनमध्ये असलं पाहिजे. याचा हा क्रिटिकलचा मिनिंग होतो, जे विश्लेषणात्मक. आता पुन्हा काय डिस्कस मिनिंग सेमच आहे, याला काही चेंज होणार नाही. मग विथ एक्झाम्पल, म्हणजे इथे एक्सपेक्टेड काय, एक्सक्लुझिव्हली तुम्ही एक्झाम्पल इथे देणे एक्सपेक्टेड आहे. तुम्ही जेवढे जास्त एक्झाम्पल द्याल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, तर जास्त मार्क्स जे आहेत ते फेस कराल. फॉर एक्झाम्पल डिस्कस विथ एक्झाम्पल्स द चेंजेस फेस्ड बाय वुमन इन द वर्कप्लेस. आता तुम्हाला काय प्रत्येक वुमन्स थोडी माहिती आहेत महत्वाच्या वगैरे. आता तुम्हाला इथे ट्रेंड बघायचा आहे की समजा
20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कसा ट्रेंड होता, तर वर्क फोर्स पार्टिसिपेशन रेट हा इन्क्रीज झालेला आहे. तो फॅक्ट जो आहे ना, तो फॅक्ट पण या ठिकाणी काय होतोय, तो एक्झाम्पल म्हणून यूज केला जातोय. हे या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, किंवा कुठली केस स्टडी असेल, कुठले जी रिपोर्ट असेल, ते रिपोर्ट ज्या वेळेस तुम्ही कोट कराल, ती पण काय काम करणार आहेत, ॲज अ एक्झाम्पल म्हणून वर्कआउट होईल. म्हणजे थोडं एक्झाम्पलचा मिनिंग या ठिकाणी एव्हिडन्सेस. डिस्कस विथ जस्टिफिकेशन, पुन्हा तेच, फक्त डिस्कसला त्यांनी काय केलं, इलॅबरेट केलं. तुम्ही जस्टिफाय करायचं आहे तुमचा जो क्लेम किंवा तुमचा जो सपोर्ट असणार आहे, तो तुम्हाला जस्टिफाय करायचा आहे इन द, आणि शेवटी कन्क्लुजन येईल. डिस्कस विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. ऑब्विसली लॉजिकल आर्ग्युमेंट्स नसलं तरी आपल्या लॉजिकल आर्ग्युमेंट्समध्येच त्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे. डिस्कसमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे डिस्कस केल्यानंतर त्याचं सोल्युशन, म्हणजे समजा कुठल्या गोष्टी जर निगेटिव्ह असेल किंवा त्याची लिमिटेशन असेल, तर निगेटिव्हला सोल्युशन काय असलं पाहिजे किंवा लिमिटेशन्सला ओव्हरकम कसं केलं पाहिजे, या गोष्टी सुद्धा डिस्कशनमध्ये येतात. म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड जे काही ऍस्पेक्ट आहे ते महत्त्वाचं आहे. डिस्कस इन डिटेल, डिस्कस इन ब्रीफली. जे डिस्कस डिटेलमध्ये एक्सपेक्टेड असेल एक्झामिनरला, त्या ठिकाणी ते लिहिलं जाईल की जे एक्सप्लेनेशन किंवा जे आर्ग्युमेंट्स असतील ते पण आपण काय करायला पाहिजे, एक सर्टन लेवल ऑफ डेप्थमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक्सप्लेन करणे आवश्यक आहे. ठीक आहे. डिस्कस ब्रीफली म्हणजे काय, की थोडक्यात वर्णन करून पुढे चालायचं आहे. डिस्कस विथ व्हेरियस ऍस्पेक्ट्स, वन अँड द सेम आहे. फक्त डिस्कसला काय केलंय यांनी, वेगवेगळे जे काही वर्डिंग्स आहेत, ब्रीफली, त्याच्यानंतर इन डिटेल, विथ जस्टिफिकेशन, विथ एक्झाम्पल्स, हे वर्डिंग ऍड केलेले आहे. ज्यावेळेस वर्डिंग एक्झाम्पलचा येतो किंवा इल्युस्ट्रेशनचा येतो, अशा ठिकाणी एक्झाम्पल्स हे फार महत्वाचे ठरतात. मग फक्त आर्ग्युमेंट न देता तर तुमचं एक्झाम्पल त्या ठिकाणी असणे फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. डिबेट द इश्यू. पुन्हा डिबेटवर जर आला तर पुन्हा सगळे जे काही त्याचे अँगल्स असतील, वन अँड द सेम डिस्कशनचाच पार्ट आहे. म्हणजे फेवर आणि अपोजिंग आर्ग्युमेंट्स या गोष्टी तुम्हाला त्याच्यात इन्क्लूड करणे आवश्यक आहे. आणि त्या डिबेटमध्ये पुन्हा काय होईल, की जजमेंट, की कुठली साईड ही श्रेष्ठ असणार आहे किंवा कुठली रिलेटिव्ह ही कमकुवत पडत आहेत. ठीक आहे. हे हा झाला डिस्कशनचा पार्ट. पहिले कमेंट, द डिस्कशन, आणि आता थर्ड महत्वाचा जो होता तो इव्हॅल्युएशन ऑर अप्रायझल. म्हणजे काय, मूल्यमापन करायचं आहे. मग इव्हॅल्युएट म्हणजे काय, की जेही काही जजमेंट दिलं असेल किंवा डिटरमाइन असेल, त्याचं वर्थ, क्वालिटी, ही समथिंग जे असते डिटरमाइन करायचे. इव्हॅल्युएटमध्ये काय येतं, टू जज ऑर डिटरमाइन द सिग्निफिकन्स, वर्थ ऑर क्वालिटी ऑफ समथिंग. दिस इन्व्हॉल्व लुकिंग ॲट बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आस्पेक्ट अँड फॉर्मिंग अन ओव्हरऑल जजमेंट. यू आर एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन, एक्झाम्पल, केस स्टडीज, एव्हिडन्सेस, एक्सेट्रा. मग आता इव्हॅल्युएटमध्ये महत्वाचं काय आहे, की तुम्ही जेही आर्ग्युमेंट्स पुट करणार आहात, तर तिथे तुम्हाला जजमेंट द्यायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला इव्हॅल्युएट करायला लागलं, किंवा आपण म्हणू शकतो त्याला अप्रायझल म्हणू शकतो, की तुम्हाला एखादी गोष्ट दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलंय की याच्यामध्ये काय असलं पाहिजे, म्हणजे याचं अनालिसिस तुम्ही कसं कराल. तुम्ही ज्यावेळेस तुमचं अनालिसिस द्याल किंवा कन्क्लुजन द्याल, तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, की हे जे अँगल्स आहेत, हे अँगल्स त्याच्यात इन्क्लूड असणे महत्वाचं. आता इथं एक्झाम्पल दिलं, इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन डेमोक्रेसी. सोशल मीडियाचा डेमोक्रेसीवर इम्पॅक्ट काय होतो, दोघी आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह साईडला इव्हॅल्युएट करत आहात, तर मग पॉझिटिव्ह साईडला इव्हॅल्युएट म्हणजे काय, सोशल मीडिया प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म फॉर द डिस्कशन अमंग द व्हेरियस स्टेक होल्डर्स. ठीक आहे. हा झाला आर्ग्युमेंट. याला सबस्टन्शिएट करण्यासाठी तुम्ही काय द्याल, की फॉर एक्झाम्पल युजिंग ऑफ ट्विटर टू गिव्हिंग फीडबॅक टू द गव्हर्नमेंट. म्हणजे काय झालं, तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल किंवा फॅक्ट देत आहात. तेच झाल्यानंतर पुन्हा निगेटिव्हमध्ये सोशल मीडियाचा निगेटिव्हवर पण, डेमोक्रेसीवर पण निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ना. हो, त्याच्यामध्ये तुम्ही फेक न्यूज म्हणू शकतात, हेट स्पीच म्हणू शकतात, ते असतील. त्याचा सुद्धा काय होऊ शकतो, कारण सोशल मीडिया अनकंट्रोल आहे. आणि डेमोक्रेसीमध्ये काय असते, की राईट्स जरी असले तरी ते काय असले पाहिजे, तर कंट्रोलमध्ये असले पाहिजे. हे इव्हॅल्युएट करायचं आहे तुम्हाला. आणि हे कसे करणार आहे तुम्ही, विथ गिव्हिंग द सपोर्ट ऑफ एव्हिडन्सेस. आता वन अँड द सेम तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सारख्या वाटत असतील, पण महत्वाचं काय, कुठल्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, की कन्क्लुजनचा पार्ट जो असेल किंवा जजमेंटचा पार्ट आहे, तो महत्वाचा ठरतो. जसं आता या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही फॅक्ट देऊन पण यूज करू शकतात, की फॉर एक्झाम्पल, की येस त्या ठिकाणी यूज होतो. जसं विथ द हेल्प ऑफ ट्विटर वी कॅन प्रोव्हाइड अ फीडबॅक टू द गव्हर्नमेंट, सो इट शोज दॅट इट हेल्प्स स्टेक होल्डर ऑफ द डेमोक्रेसी टू पार्टिसिपेट इन द डिस्कशन प्रोसेस. आता या ठिकाणी काय केलं, पहिले तुम्ही एक्झाम्पल दिले किंवा पहिले फॅक्ट दिलं, नंतर त्याला एक्सप्लेन केलं. हे इव्हॅल्युएशनमध्ये किंवा एक्झामिनेशनमध्ये चालतं. पण कमेंटमध्ये काय आहे, की पहिले तुम्ही कमेंट द्या, म्हणजे तुमचं ओपिनियन द्या, आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी एक फॅक्ट द्या. पुन्हा क्रिटिकली इव्हॅल्युएट. पुन्हा काय करायचं, वेल सपोर्टेड जजमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि या ठिकाणी अजून डीपर याच्यामध्ये हे करायचं आपल्याला, आपण काय म्हणू शकतो, डिस्कशन करायचं किंवा अनलाइज करायचं आहे.
मग दोघांमध्ये काही फरक नाही का, इव्हॅल्युएट आणि क्रिटिकली इव्हॅल्युएट? नाही, दोघांमध्ये फार फरक आहे. कारण इथे जजमेंट तर द्यायचंच आहे, नो इश्यू, कुठल्या याच्यामध्ये कन्क्लुजनचं द्यायचंय. पण याच्यामध्ये महत्वाचं काय, अजून डीपर लेवलमध्ये जाऊन तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. म्हणजे कॉज इफेक्ट अनालिसिस जो आहे तो तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे. असेस, आता असेस, अप्राइज आणि इव्हॅल्युएट वन अँड द सेम आहे. त्याच्यामुळे त्याला वेगळं काही करणं म्हणजे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. पण लक्षात घ्या की असेसमेंटमध्ये आलं तर महत्वाचं काय, की तुम्ही असेस केल्यानंतर एखाद्याला समजा तुम्हाला जज म्हणून बसवलं, पण डान्सिंग कॉम्पिटिशन असणार आहे, काही इंटरव्ह्यू तुम्ही घेत असणार आहे आणि तुम्हाला सुटेबल कॅन्डिडेट सिलेक्ट करायचा आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटचं असेसमेंट करायचं आहे. असेसमेंट करत असताना तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवावं लागेल ना, स्ट्रेंथ, विकनेस, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्या जॉबची रिक्वायरमेंट आहे त्या जॉबच्या रिक्वायरमेंटमध्ये, आणि फायनल 4 ऑप्शन्स असतील तर तुम्ही एक ऑप्शन पर्यंत जाल, म्हणजे एक कॅन्डिडेटला निवडाल, म्हणजे ते तुमचे जजमेंट झालं. आणि त्या जजमेंटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर लक्षात ठेवाल. त्याच्यात तेच असेसमेंट आणि अप्रायझलमध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतर एक्झामिनेशन म्हणजे परीक्षण करणे, थोडक्यात कॉपी इव्हॅल्युएट करणे किंवा एखाद्याची उत्तरपत्रिका असेल ते एक्झामाइन करणे. आता एक्झामाइनमध्ये काय आहे, वेन यू आस्क टू एक्झामाइन समथिंग you are expected to investigate and explore it in detail. This involves breaking down the topic in its component part, analyzing each part, and underlining how they are related to one another. You are expected to provide facts, information, example, case studies, evidences. एक्झामिन मध्ये काय करायचं आहे, म्हणजे समजा आता कुठलाही टॉपिक किंवा क्वेश्चन विचारलेला असेल, त्याच्याशी रिलेटेड काही कॉजेस असतील, त्याचे काही इम्पॅक्ट्स असतील, ते काय करायचं, डिटेलमध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे आणि ते कितपत खरे आहे खोटे आहे ते सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एव्हिडन्सेस द्यायचे. फॉर एक्झाम्पल, एक्झामाइन द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन कल्चर. पुन्हा अगोदरचाच क्वेश्चन आहे, एक्सप्लेन वेगळा राहील, एक्झामाइन वेगळा राहील. एक्झामाइन मध्ये काय आहे की ते एक्सपेक्टेड काय केलं तुमच्याकडे, की डिफरंट ऍस्पेक्ट जे असतील ग्लोबलायझेशनचे ते तुम्हाला एक्सप्लोर करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रेड ऑफ लँग्वेज असेल, फूड, मीडिया, आणि त्याच्यानंतर काय करायचं, हे फॅक्टर्स कल्चरल डायव्हर्सिटीवर आणि होमोजिनिटीवर कसे इम्पॅक्ट करतात हे त्या ठिकाणी काय करायचं, डिस्कस करायचं विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्सेस. हे एक्झामाइन. पुन्हा क्रिटिकली एक्झामाइन महत्वाचं काय होतं या ठिकाणी, मग क्रिटिकलीमध्ये तुमचं जजमेंट हे फार इम्पॉर्टंट ठरते आणि डीपर लेवल ऑफ अनालिसिस या ठिकाणी एक्सपेक्टेड, म्हणजे दोघे साईड. रिव्ह्यू आणि एक्झामाइन वन अँड द सेम आहे. टू एक्झामाइन समथिंग केअरफुली आणि क्रिटिकली. समजा क्रिटिक्स असतात किंवा फिल्मचे रिव्ह्यू असतात, फिल्मचे रिव्ह्यू असले किंवा त्याला एक्झामिनेशन किंवा त्याचं परीक्षण केलं जातं, तर ते काय चांगल्या गोष्टी ते पण सांगतात, काय वाईट गोष्टी त्या पण सांगतात. आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तो जो सिनेमा असेल, सिनेमाच्या बाबतीमध्ये जर आपण असं म्हणू शकतो की VFX अँगल असेल, तर VFX अँगल समजा एखाद्या मूवीमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल XYZ, आता कुठली मूवी असेल त्याच्यामध्ये यूज केलेला VFX दुसऱ्या मूवीमध्ये यूज केलेला VFX बरोबर कम्पेअर केला जातो. म्हणजे हे रिव्ह्यूइंग जे असेल ते रिव्ह्यूइंग केले जातात आणि अल्टिमेटली ते काय करतात, तर स्टार रेटिंग देतात. स्टार रेटिंग इन द सेन्स मग तेच अल्टिमेटली काय देतात, तर ओव्हरऑल जजमेंट्स देतात. हे एक्झाम्पल्स वगैरे ठिकाणी दिलेले आहे. एक्सप्लोर, मग एक्सप्लोर मिनिंगचा काय होतो, पुन्हा सेम, इन्व्हेस्टिगेट और एक्झामाइन अ टॉपिक इन डिटेल, म्हणजे शोध घेणे. हे जर तुम्हाला वर्डिंग आले ना तर वन अँड द सेम आहे, म्हणजे त्या पद्धतीने त्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं हे यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुन्हा अनालिसिस, मग अनालिसिसचा मिनिंग काय होतो, टू ब्रेक द समथिंग इन स्मॉलर पार्ट. म्हणजे काय की टू अनालाइज मीन्स टू ब्रेक डाऊन अ टॉपिक और इश्यू इन टू इट्स कॉम्पोनंट पार्ट्स to understand its structure and how these parts relate to each other. It involves examining each element in detail to comprehend the whole. It requires a deeper level of scrutiny than examination. Exploring every facet of the subject matter, you are expected to provide facts, information, example, case studies and evidences. आता अनालिसिस मध्ये काय महत्वाचं मित्रांनो, की समजा त्या क्लायमेट चेंजवर क्वेश्चन आलेला आहे, तर क्लायमेट चेंज रिलेटेड जेवढेही ऍस्पेक्ट्स असतील ऍग्रिकल्चरवर डिपेंड होणार आहे. ऍग्रिकल्चरवर रिलेटेड कुठले ऍस्पेक्ट, समजा ऍग्रिकल्चरचे इनपुट्स असतील, इनपुट्स मग लँड, वॉटर, फर्टिलायझर एक्सेट्रा, हे जर काय झालं त्याचे कॉम्पोनंट, मग त्याच्यावर त्याला ब्रेक केला आणि ते ब्रेक केल्यानंतर मग क्लायमेट चेंजचा त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट होतो, त्याचा इम्पॅक्ट झाल्यावर ऍग्रिकल्चरवर कसा इम्पॅक्ट होतो, म्हणजे कॉम्पोनंटचा इम्पॅक्ट कसा होतो ते आपण ब्रेक करून बघितलं, आणि ओव्हरऑल त्याच्यावर जो इम्पॅक्ट होतो त्याचा ऍग्रिकल्चरवर कसा इम्पॅक्ट होतो, म्हणजे थोडक्यात त्याला आपण कॉज इफेक्ट अनालिसिस जी आहे ते कॉज इफेक्ट अनालिसिस मध्ये आपण या ठिकाणी याला मोडत असतो. हे झालं अनालिसिस. सिमिलरली क्रिटिकली अनालिसिस. क्रिटिकली अनालिसिस मध्ये काय, फायनल जजमेंट इज मोर इम्पॉर्टंट. बोथ साईडमध्ये तुम्ही प्रोज कॉन्स किंवा फॉर साईड, अगेन्स्ट साईड, इन सपोर्ट और इन अगेन्स्ट, स्ट्रेंथ और विकनेस या टाईपचे असतील, हे स्टँड असतील. आणि हे करत असताना पुन्हा तुम्हाला ते डिटेल कॉज इफेक्ट वे मध्येच
काय करायचं आहे, त्याला अनालाइज करायचं आहे आणि अनालाइज केल्यानंतर जे तुमचं फायनल जजमेंट किंवा कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन इम्पॉर्टंट ठरतं आहे. हे झालं. त्याच्यानंतर कम्पेअर अँड कॉन्ट्रॅक्ट, डिफरन्शिएट आणि डिस्टिंग्विश बिटवीन. आता हे इंग्लिशमध्ये वर्ड आहे, मराठीमध्ये मला एकच यूज केलं जातं, फरक करा किंवा दोन्हीमधील फरक. याच्यामध्ये ज्यावेळेस डिफरन्शिएट यूज केला जातो तर आपल्याला खास करून 2 एंटिटीज मधला किंवा 3 एंटिटीज मधला जो काही डिफरन्स, हा डिफरन्स हायलाईट करावा लागतो. आणि ज्यावेळेस कम्पॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट हा जर येतो किंवा फक्त कम्पॅरिझन येतो, तर कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला सिमिलरिटी अँड डिफरन्सेस या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड कराव्या लागतात. हे सिम्पल आहे. आणि त्याच्यानंतर काय महत्वाचे जे प्रश्न म्हणजे आपण WH क्वेश्चन असतात, ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, हे सगळ्यांना समजतं. पण मी हे इथं का दिलेलं आहे की ते कुठल्या पद्धतीमध्ये डायरेक्टिव्ह यूज करतात, तर ते सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हावं की जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांना समजावं, म्हणून ह्या गोष्टी पण मी या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहे. मग वॉटमध्ये काय डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन और डेफिनेशन ऑफ समथिंग, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, फॅक्ट रिलेटेड जे काही थिंग्स आहेत ह्या एक्सपेक्टेड असतात वॉट पार्टमध्ये. हाऊ मध्ये काय प्रोसेस इन्व्हॉल्व होते, मग याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस, मेथड, स्टेप्स या गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात. पुन्हा वाय आणि वाय पण सेमच आहे. वाय मध्ये तुम्हाला रिझन सांगावं लागू शकतं, कॉज असेल, पर्पज असेल. हाऊ आणि वाय मध्ये काय लिटिल बिट मोर एक्सप्लेनेशन इन्क्लूड असते. त्याच्यानंतर इन व्हॉट वेज, म्हणजे कुठल्या प्रमाणात किंवा कुठल्या वेजमध्ये, हे हाऊसच्या मार्गाने तुम्हाला बघू शकतो. शुड, याच्यामध्ये तुमचं तर जजमेंट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कन्क्लुजन इम्पॉर्टंट आहे. दिस इम्प्लाइज नीड फॉर जजमेंट और रेकमेंडेशन्स. ठीक आहे. मग शुड गव्हर्नमेंट इंटरव्हेन मोर इन रिन्युएबल एनर्जी, यस और नो. जे काही असेल तर तुमचं जे काही कन्क्लुजन आहे हे इथे एक्सपेक्टेड आहे, कारण शुल्ड वरून आहे. आणि कॅन वरून काय आता समजा पॉसिबिलिटी और ॲबिलिटी टू डू समथिंग. कॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिप्लेस ह्युमन जॉब्स, होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. तुम्ही दोघे स्टँड द्याल आणि एक मिड पाथ घेऊन कन्क्लूड करून दिलं तरी तुम्हाला या ठिकाणी चालेल. तर मित्रांनो, हे तेच आजच्या व्हिडिओचा आपला पर्पज हाच होता की जे काही डायरेक्टिव्ह यूज केले जातात एक्झामिनेशनमध्ये, खास करून मेन्स एक्झामिनेशनमध्ये, ते कॅन्डिडेटला समजावे. ते जर समजले तर त्यांना आन्सर समजण्यामध्ये मदत होते, क्वेश्चन समजण्यामध्ये मदत होते. आणि जर त्यांना क्वेश्चन जर व्यवस्थित समजला तर मग त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर ज्यावेळेस फॉर्म करतं आन्सरचा, त्यात हेल्प होते. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही आन्सर लिहिलं, म्हणजे क्वेश्चनला ॲड्रेस केलं, तर तुम्हाला रिलेटिव्हली जे कॅन्डिडेटला हे मिनिंग समजत नाही, ते त्यांना जे समजतं ते लिहून येतात, त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला खरंच चांगले मार्क मिळतील. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ही जे काही वर्डिंग्स आहेत किंवा डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे, हे अंडरस्टँड करून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आणि तो कंटेक्स्ट आणि अंडरस्टँडिंग होण्यासाठी महत्त्वाचं काय, टू नो अबाउट दिस डायरेक्टिव्ह वर्ड्स. हे डायरेक्टिव्ह वर्ड्स फक्त एकदा वाचून घ्या. याची जी PDF आहे, ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन जे असणार आहे, तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या जो टेलिग्राम ग्रुप आहे तर त्याला जॉईन होऊ शकतात. तिथे आल्यानंतर आपण जे नवीन नवीन अपडेट्स असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी शेअर करत जातो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा. त्यानंतर तुमचे काही सजेशन्स असतील त्यासाठीही वेलकम आहे. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि UPSC आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या नवीन डेव्हलपमेंटसाठी आणि नवीन स्टडी कसा करायचा किंवा अप्रोच कसा करायचा ते जाणून घेण्यासाठी आपल्याशी निगडीत राहा. नवीन आता लवकरच आपण आन्सर रायटिंगमध्ये जे काही वेगवेगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात किंवा आन्सर ॲक्च्युली कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी आपण लवकरच डिस्कस करणार आहोत. थँक्यू.